घ्या फक्त 200 रुपये. काय एवढा महाग फुटणार नाही ना का? कुठायला ती काय आमदार खासदार आहे ती. अहो 5 वर्षासाठी फिक्स आमदार खासदार फुटत्यात ही तर 1 वर्षासाठी. ओ वर्ष संपत आलं, तुम्ही मला अजून एकदा तर सरप्राईज दिलंय का? होय काय, चल आज तुला सरप्राईज देतोच. चल ह्यो बघ बंगला अय्या किती भारी आहे, कुणाचा आहे? तुझ्या चौथीचा. काय वहिनी एवढे नटून कुणी निघालाय? अरे काय नाही, दवाखान्यात निघाले रे. दोघं तर ठणठणी दिसताय, दवाखान्यात कशाला निघालाय? अरे काल सकाळपासून माझ्या बायकोची वाचाच गेल्या, तोंडात एक शब्द फुटेना. काय सांगतोयस? आणि ह्यो कसला नवीन आजार? काय माहित कसला आलाय. हे आजार एकापासून दुसऱ्याला होतो का? कर बाळा. काय नाही, काय किसनी बेटा आमच्या मम्मीला लगेच पाठवलं असतं. कसलं रे गुणाचं फरक आहे माझ्या मनात याला. बिल्डिंग मध्ये नवीन आहे काय? होय. काय कुणाची वाट बघताय? काय नाही, दुकानातनं सामान आणायचंय ना, कोण मिळणार झाले. मग मी आहे की, दे इकडे. पैसे पैसे कशाला, आपली दुकानात उधार आहे. हे जरा तुमचं दुकानातलं सामान. तुमचं नाव काय? वैभव. वैभव. कॅडबरी आणायची होती. कॅडबरी आणायचे एवढंच आहे. लगेच आता लगेच घेऊन आलो, इथंच थांबा. कॅडबरी. थँक्यू वैभव. अहो ते मंगळसूत्र का काढले हो? काय कारण किराणा आणून द्यायला कोणच नव्हतं ना. मनासारखं जगायचं असेल तर मनासारख्या व्यक्तीचं आयुष्यात असणं गरजेचं असतं. तुझ्यात जीव रंगला, तुझ्यात जीव रंगला. नसलेल्या गोष्टींसाठी रडत बसण्यापेक्षा जवळ असलेल्या गोष्टींना जपता यायला हवं. तुझ्या आधी नाही कोणी जीव लावणारा, देते मी कबूल तो है माणूस खरा. ए मामा, तुझ्या पोरगीचं लगीन फक्त माझ्या बरंच लावून द्यायचं. उन्हाळ्या सुट्टीत आलायस, गप राहा आणि गप जा. तुझ्याकडे काय आहे म्हणून पोरगीचं लगीन लावून देऊ माझ्या? ए मम्मी इकडे ये ग. काय रे, काय झालं? मामा तिची पोरगी द्यायला नाही म्हणतोय बघ. हा मग आत्ताच्या आत्ता तुझी निम्मी वाटणी माग. अहो जावाय बापू, एवढं कशाला मनावर घेताय राव? तू बसा बरं माझ्या पोरगी जवळ. काय जोडा दिसते, एक नंबर जोडा दिसते बरं का. वाटणीचं नाव काढाय नाही बरं का, तुझ्या संगच लगीन लावून देतो काय. तुझा नादच करायचं नाही सुने, काय पण म्हण, तुझ्या रक्तातच गुण आहेत सगळे. चल. अहो काय दाजी दिदे, सकाळपासून वाट बघत बसले, कुठे गेलतासा? अरे पलीकडच्या गल्लीत वाद घालायच्या स्पर्धा होत्या, तुझ्या बहिणीला घेऊन गेलतो. होय काय, मग दुसरा नंबर कोणाचा आला? दादा जाऊया आपण, माझ्या नवऱ्याला अजिबात सुट्टी देऊ नकोस. दिदे, लग्न जरी तुझ्या इच्छेनं लव्ह मॅरेज केलं असलेस तरी येऊ तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे. धावतो माझा हिसका. अहो ताईंना साडी घ्यायची तर सोडाच, यांचा नवरा यासनी बसच्या टिकटीला सुद्धा पैसे देत नाही. एवढं तुझा छेड लावलाय काय? चल आता चल, चल तू ये. काय लगा माणूस आहे, जरा तर तुला लाज बीज वाटते का नाही? माझ्या सोन्यासारख्या बहिणीला लगा आपल्या कुसाळात आणून ठेवले, कसल्या कुसाळात घर घेतलेस? ए लय नको बोलू, हे बी भाड्याने घेतलंय. अगे कसल्या पोरासंग लग्न केलं? ए, तुला जरा तर लाज वाटते का नाही? लाजू कशाला, तुझ्या तोंडावर सांगतो, भाडं दिलं नाही म्हणून मला कुलूप लावून गेलाय. ए लगा तुझ्याकडे घर नाही, गाडी नाही, पैसा नाही, माझ्या बहिणीला तसं सांगायचं होतंस तू. ए विचार तिला, सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच नाही. वाव यार, सुंदरी फॅशन मॉल किती छान आहे ना. हा ना. हो. दाजी तुम्हाला येऊ शर्ट घेऊया काय? दादा ताई दाजी, तुमचं सुंदरी फॅशन मॉल मध्ये स्वागत आहे बरं का.
दादा बघ, तुझ्या आयुष्यात मयुरी वहिनी आला ना म्हणून हा सुंदरी मॉल झाला. अरे पण दादा, वहिनीचं नाव तर मयुरी आहे, मग ही सुंदरी कोण? खरेदीला आलीस का भांड्याला लावायलेस? अरे तुला कुठं काय बोलायचं समजतंय का? कोण आहे सुंदरी? खरं खरं सांगा कोण आहे? झालं का समाधान? झालं का तुझ्या मनासारखा एकदाशी दिवाळीचा बाजार? होय झाला की. चल आता उचल बकेट आणि चल. ओ तुम्ही घ्या की, मला उचलना झालंय. जीप तेवढी कशी उचलत्या? भाऊ, डॉक्टरनी काय सांगितले? विश्रांती घ्यायला सांगितले का नाही? मग कशाला राहण्यात आलायसा? हा, चला घरला. कुठं जाऊ मी? कुठं? शूटिंगला? अहो पण दुसरं ऑपरेशन आहे भाऊ, एवढं मोठं. काय गरज आहे रानात यायची, काम करायची? सांगा बरं. हा, एवढं वडून ताणून सगळं करायचं कुणासाठी, कशासाठी करताय? माझ्यासाठी. माझा आनंद 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 रामाच्या रूपात भाऊ, डॉक्टरनी काय सांगितले? विश्रांती घ्यायला सांगितले का नाही? मग कशाला रानात आलायसा? हा, चला घरला. कुठं जाऊ मी? कुठं? शूटिंगला? अहो पण दुसरं ऑपरेशन आहे भाऊ, एवढं मोठं. काय गरज आहे रानात यायची, काम करायची? सांगा बरं. हा, एवढं वडून ताणून सगळं करायचं कुणासाठी, कशासाठी करताय? माझ्यासाठी. माझा आनंद 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 ऐक की, मला बांगड्या भरायच्यात. अगं बांगड्या कशाला भरतेस? 15 दिवसात तुला चोडाच भरून येतो की घरला. तुझं आपलं काय करायचं? वैभव, मला पाळण्यात बसायचंय. अगं याडबीड लागलं काय? दुसऱ्याच्या पाळण्यात अजिबात बसाय नाही. तुझ्यासाठी एवढा मोठा पाळणा आपण आणूया काय? आणि ह्याच्यात आपल्या पोरांनी पण बसवायचं काय? पप्पा कुणाला घेऊन येतात फिरताय? इधर 500 रुपये. मी कोणाला घेऊन फिरवतो तुला माहित आहे का? नाही बाबा, मला काय माहित नाही. ओ कोण आहे सटवी? अरे माकडा, तुला 500 रुपये दिले की सांगू नको म्हणून. तुम्हाला काय वाटलं? तुम्हीच हुशार आहे. तुम्हाला ओळखाय मम्मीने मला 1000 रुपये दिले होतं. ए जा की बाहेर.